नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित असून त्यांच्या निवडणुकीवर टांगती तलवार अद्यापही कायम आहे. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेत थेट राज्य सरकारची मागणीच फेटाळून लावली आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आजच्या सुनावणीत ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं धुडकावून लावली आहे. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चित करताना 50%ची मर्यादा ओलांडल्यामुळे आरक्षण मर्यादेच्या कचाट्यात अडकलेल्या आहेत. दरम्यान याच मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्यास स्थगिती देण्यात आली होती. तर राज्य निवडणूक आयोगानं उर्वरित 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत तेथे निवडणुका घेतल्या. त्यानंतर आता शिल्लक राहिलेल्या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीकडे राज्यासह राजकीय पक्षांचं देखील लक्ष लागलं होतं. पण आता 50% मर्यादा ओलांडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयानं मनाई कायम ठेवली आहे. त्यामुळे येथील निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.